नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमची सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज या नवीन सिलेबस मधील चौथा पाठ पॅटर्न्स या पाठातील प्रॅक्टिस सेट 4.2 आज आपण पाहणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट सोडून दिलेला आहे, समजावून सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यावरती जर क्लिक केलं तर सर्व विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पॅटर्न इन ईच ऑफ द नंबर सिरीज गिवन बिलो अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स। आता या ठिकाणी हे 10 वेगवेगळे आपल्याला सिरीज दिलेले आहेत आणि त्या सिरीज कशा प्रकारे चालतात किंवा त्याचा पुढचा नंबर काय असेल हे आपल्याला लॉजिकली सांगायचं आहे। तर फर्स्ट पाहूया, 1 1 1 1 या ठिकाणी दिलेलं आहे, यामध्ये कोणताही चेंजेस नाहीये आणि पहिलं एक्झाम्पल हे खूप सोपं दिलेलं आहे, म्हणून याचे शेवटचे जे 3 नंबर्स आहेत ते देखील काय येतील 1 1 1, यामध्ये 1 हा पॅटर्न रिपीट होत आहे। सेकंड पाहूया, 1 2 3 4 5 6 7। आता हे नॅचरल नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे पुढचा नंबर काय असणार आहे 8 9 10 11 12 13 14 ही सिरीज या ठिकाणी लागू होणार आहे। थर्ड आहे 1 3 5 7 9। आता हे 1 नंतर डायरेक्ट 3 कसं आलं, या ठिकाणी +1 ने नंबर स्किप होत आहेत। 1 नंतर 2 हा स्किप झालेला आहे, 3 आलेला आहे, 3 नंतर 4 स्किप झालेला आहे, 5 आलेला आहे, याप्रमाणे ही सिरीज चाललेली आहे। म्हणून 9 नंतर 10 नंबर स्किप होईल, 11 येईल, 11 नंतर 12 नंबर स्किप होईल, 13 येईल, 13 नंतर 14 नंबर स्किप होईल, 15 येईल। तर या प्रकारे ही सिरीज सांगता येईल। फोर्थ आहे 2 4 6 8 10 12। आता या ठिकाणी 2 चा टेबल देखील आपल्याला सांगता येईल, परंतु जर तुम्हाला सिरीज व्यवस्थित ओळखायची असेल तर कितीने नंबर स्किप होतो किंवा ऍड होतो किंवा मल्टिप्लाय होतो, काय त्यामध्ये क्रिया होत आहे ते व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावं लागेल। म्हणून या ठिकाणी आपण 2 मध्ये +2 केले तर पुढचा नंबर आपल्याला मिळून जाईल। 2 मध्ये +2 केल्यानंतर काय येईल 4, 4 मध्ये +2 केल्यानंतर काय येईल 6, 6 मध्ये +2 केल्यानंतर 8, 8 मध्ये +2 केल्यानंतर 10। ही सिरीज अशीच चालू राहील, त्यामुळे 12 नंतर +2 केल्यानंतर येईल 14, 14 नंतर +2 केल्यानंतर येईल 16, 16 +2 येईल 18, 18 +2 20। तर अशा प्रकारे ही सिरीज चालू राहील। आता फिफ्थ क्वेश्चन पाहूया, 1 3 6 10 ही सिरीज आहे। तर यामध्ये आपल्याला कोणताही पॅटर्न लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे व्यवस्थित प्रकारे आपण सविस्तररित्या हे समजावून घेऊ। पहिल्या 4 सिरीज ह्या खूप सोप्या होत्या, यामध्ये थोडंसं डोकं लावावं लागेल। यामध्ये दिलेलं आहे 1 3 6 10 15 12। यामध्ये 1 मध्ये +2 केल्यानंतर पुढचा नंबर आपल्याला मिळून जातो, म्हणून 3 येईल। 3 मध्ये +3 केल्यानंतर पुढचा नंबर मिळेल 6 येईल। 6 मध्ये 4 नंबर ऍड केल्यानंतर 10 येईल। 10 मध्ये +5 केले तर पुढचा नंबर मिळेल। तर अशा प्रकारे ही सिरीज चालू राहील, म्हणून 21 +7 यामध्ये आपल्याला पुढचा नंबर मिळून जाईल 28। 28 मध्ये +8 केल्यानंतर पुढचा नंबर आपल्याला काय मिळेल 36 आणि 36 मध्ये +9 ऍड केले तर आपल्याला कोणता नंबर मिळेल 45। तर अशा प्रकारे ही सिरीज चालू राहणार आहे। आलं लक्षात? त्यानंतर आता 6th क्वेश्चन पाहूया। यामध्ये दिलेला आहे 1 4 9 16 25 36। आता यामध्ये आपल्याला कोणता पॅटर्न लक्षात घ्यावा लागेल, याला सविस्तररित्या सोडून आपण पुढे दिलेला आहे। आता आपण यामध्ये कितीचा गॅप आहे किंवा काय दिलेलं आहे ते व्यवस्थित पाहून घेऊ। आता या ठिकाणी 1 नंबर दिलेला आहे, त्यानंतर 4 आहे, मग दोन्हीच्या मध्ये कितीचा गॅप आहे +3 चा गॅप आहे। 4 मध्ये +5 ऍड केल्यानंतर आपल्याला पुढचा नंबर मिळेल 9,
9 मध्ये 7 ऍड केल्यानंतर पुढचा नंबर येईल 16. तर अशा प्रकारे ही सिरीज चालू राहील. त्याचबरोबर अजून एक पॅटर्न या ठिकाणी होईल. 1चा आपण स्क्वेअर केला तर 1 येईल, 2चा स्क्वेअर केला तर 4 येईल, 3चा स्क्वेअर केला तर 9 येईल, 4चा स्क्वेअर केला तर 16 येईल. त्याचबरोबर 5 आणि 6चा होईल. म्हणून पुढचे नंबर काय असणार आहेत? 7चा स्क्वेअर केल्यानंतर 49 येईल, 8चा स्क्वेअर 8 8चा 64, 9चा स्क्वेअर केल्यानंतर 9 9चा 81. तर अशा प्रकारे ही सुद्धा सिरीज आपल्याला किंवा हा सुद्धा पॅटर्न या ठिकाणी सांगता येईल. म्हणून आपला आन्सर येईल 49, 64, 81. 7th क्वेश्चन आहे 1, 8, 27, 64, 125. आता या ठिकाणी कोणता पॅटर्न लागू होईल तो सविस्तररित्या व्यवस्थितरित्या समजावून घेऊ. 1 आणि 8 यामध्ये जो गॅप आहे तो कसा आलेला आहे तो आपण समजून घेऊया. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण स्क्वेअर केलेला होता त्याप्रमाणे जर लागू केलं तर या मध्ये आपण नंबर्सचा क्यूब केला तर आपल्याला आन्सर मिळून जातं. म्हणून 1चा क्यूब 1 येईल, 2चा क्यूब 8 येईल, 3चा क्यूब 27 येईल. क्यूब म्हणजे काय? एकच नंबर आपण 3 टाइम्स करतो त्याला आपण क्यूब म्हणतो. मग इथे 4चा क्यूब काय येईल? 64, 5चा 125, मग 6चा क्यूब काय येईल या ठिकाणी 260, 7चा क्यूब 343, 8चा क्यूब 512. तर अशा प्रकारे हा क्यूब केल्यानंतर आपल्याला हा पॅटर्न लक्षात. एट्थ एक्झाम्पल पाहूया. 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21. आता या ठिकाणी 1 1 हा नंबर रिपीट झालेला आहे त्यामुळे आपल्याला सरळ सरळ याचं पॅटर्न करणं थोडंसं अवघड आहे, परंतु आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. आता या ठिकाणी आपण जर ॲडिशन केली 0 + 1 किती होतात? 1, म्हणून पुढचा नंबर आला 1. त्यानंतर 1 + 1 काय होतं? 2 होतो. मग 1 + 2 काय होणार? इज इक्वल टू 3, म्हणजे पुढचा नंबर मिळाला. 3 + 2 काय होणार? या ठिकाणी पुढचा नंबर मिळेल 5. अशा प्रकारे आपल्याला हा पॅटर्न लक्षात येईल. म्हणजेच 8 + 30 काय होईल? 21. मग पुढचा नंबर मिळवण्यासाठी आपण 13 + 21 केलं तर 34 हा आपल्याला पुढचा नंबर मिळाला. मग 21 + 34 किती होईल? 55. 34 + 55 किती होईल? 89. तर अशा प्रकारे हा पॅटर्न आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 2 नंबरची ॲडिशन केली तर आपल्याला पुढचा नंबर मिळून जातो. नाइन्थ आहे 1, 2, 4, 8, 16, 32, 64. यामध्ये आपल्याला कोणता पॅटर्न दिलेला आहे तो लक्षात घेऊया. यामध्ये देखील आपण ॲडिशन करून बघू. 1 + 1 काय होणार आहे? 2 होईल. म्हणजे दिलेल्या नंबरमध्ये तोच नंबर आपण मिळवला तर आपल्याला पुढचा नंबर मिळतो. म्हणजे 1 + 1 आपल्याला नंबर मिळेल पुढचा 2. 2 + 2 पुढचा नंबर मिळेल 4. 4 + 4 पुढचा नंबर मिळेल 8. तर अशा प्रकारे ही सिरीज चालू राहील. जो नंबर आहे त्या नंबरमध्ये तोच नंबर मिळवायचा आहे म्हणजे आपल्याला पुढचा नंबर येईल. 64 + 64 किती होईल? 128. 128 + 128 इज इक्वल टू 256. हा पुढचा नंबर मिळाला. त्या पुढच्या नंबरमध्ये 256 + 256 इज इक्वल टू 512. हा फायनल नंबर मिळाला. आता आलेले नंबर व्यवस्थित आपण मांडून घेऊया. मग या सिरीजचे शेवटचे नंबर्स राहतील 128, 256, 512. आलं लक्षात? लास्ट एक्झाम्पल आहे 1, 3, 9, 27, 81. आता यामध्ये आपल्याला कोणता पॅटर्न लक्षात येईल तो पाहून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. 1 × 3 इज इक्वल टू 1. मग 3 × 3 म्हणजे आता या ठिकाणी प्रत्येक नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पुढचा नंबर मिळून जातो. असा हा पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून 3 × 3 इज इक्वल टू 9. 9 × 3 इज इक्वल टू 27. 27 ×
3 इज इक्वल टू 81. मग 81ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 243. 243ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 729. 729ला मल्टिप्लाय 3 ने आपला आन्सर येईल 2187. मग आता हे आपण व्यवस्थित लिहून घेऊया. 243, 729, 2187. तर अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणे सोडवता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.